रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। बदलापूर येथे एका चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात वादातून महिलेशी गैरवर्तन व मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कात्रप रोडवरील C22 कॉम्प्लेक्स येथील एका कार्यालयात हा प्रकार घडला। तक्रारदार रेणू विनोद करियप्पा उर्फ रेणू रामदास देवरे वय 34 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीच्या कामाच्या कागदपत्रांवरून CA योहान गिवर्डिश पेरेकाबिल यांच्याशी वाद झाला। या वादादरम्यान जिजो योहदान पेरेकाबिल व अनिल सिंग यांनी तक्रारदाराच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सांगितले आहे। यावेळी पतीने व्हिडिओ कॉलद्वारे ही घटना पत्नीला दाखवली। त्यानंतर तक्रारदार घटनास्थळी पोहोचून मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्याचा प्रकार करत असताना आरोपीने तिचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप आहे। तसेच आरोपीने तिच्या अंगावरील कपडे ओढत अश्लील व अपमानास्पद वक्तव्य केली व तिच्या विनयभंगासारखे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे। या घटनेमुळे तक्रारदाराने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 74, 76, 352 व 35 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक गायाबाई घारके करत आहेत। मी रेणू विनोद राजन, मी अंबरनाथमध्ये राहते। माझे हस्बंडची एक कंपनी आहे आदित्य इंजिनिअरिंग म्हणून, ते बिझनेस करतात। तर त्यांचा बिझनेसचं जे पण GST किंवा इन्कम टॅक्स विषयी जे पण आहे त्यांचे CA बघतात। आणि हे CA बदलापूरमध्ये त्यांचं ऑफिस आहे बदलापूरमध्ये, बदलापूर ईस्टला स्टेशनच्या बाजूलाच आहे। एक दिशा फायनान्स म्हणून त्यांचं नाव आहे। तर आम्ही 1 महिन्यापासून आम्हाला गव्हर्नमेंट पासून नोटीस आली, ह्या CAंनी काय घोटाळा केलेला आहे तिथे आम्हाला माहिती नाहीये। 24 लाख रुपये म्हणून असा एक गव्हर्नमेंट पासून नोटीस आली आणि हे 2015, 16, 17चा काहीतरी घोटाळा यांनी केलेला आहे। आणि 10 वर्षानंतर ती नोटीस आम्हाला अचानक भेटली आमच्या हातामध्ये। आम्ही थक्क झालो की एवढे 50 लाख रुपये व्याज वगैरे लागून 50 लाख रुपये आम्हाला गव्हर्नमेंटला भरायचं असं। आम्ही CA कडे विचारण्यासाठी आज सकाळी माझे मिस्टर गेले की हा काय प्रकार आहे। तर ते एक 20 दिवसापासून आम्हाला खूप फिरवत आहेत फोनवरती की आम्ही ऑफिसमध्ये नाही येत, नंतर या नंतर या। आज ऑफिसमध्ये अचानक गेल्यानंतर ते ऑफिसमध्ये होते आणि तिथे वाद वगैरे झाले। ते बोलले की आम्ही डिटेल्स काढणार नाही, आम्हाला काय हेच काम आहेत का, तुम्ही जा आणि गव्हर्नमेंटला विचारा जाऊन, ते तुमचे काम करतील। मग हे माझे मिस्टर बोलले की तुम्ही मग पैसे कसले घेता, आम्हाला या गोष्टी येत नाही म्हणून आम्ही CA कडे जातो। तर ते त्या गोष्टींना मानायलाच तयार नाहीयेत। मग त्यांची वाद आणि विवाद झाले आणि त्यांनी एक ऑफिसमध्ये 3 ते 4 लोक होते, त्यांनी त्याला मारलेले। तिथे दांडूक होते, पाईप होते, व्हाईट कलरचे पाईप होते। त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी त्या ऑफिसमधून मला व्हिडिओ कॉल केला आणि त्याचं तोंड वगैरे पूर्ण लाल झालेलं होतं। तर तो मला बोलला की पोलिसांना घेऊन लवकर या ऑफिसमध्ये, बदलापूरमध्ये मला हे लोक मारझोड करत आहेत। तर मी तशीच अंबरनाथवरून गाडी काढली आणि बदलापूर येण्यासाठी मी निघाले। मी विचार केला की बदलापूरमधून पोलीस चौकीला जाऊन पोलिसांना सोबत घेऊन जाईल, पण तिथे मध्येच मला एक कॉल आला माझ्या मिस्टरांच्या फोनवरून। कोण बोललं तिथून, ऑफिसमधून एक व्यक्ती होता तिथे त्यांच्या सहकार्यासाठी आलेला। तो बोलला की सगळं क्लिअर झालेलं आहे, आता येऊ नका। तर मला एक डाऊट आला की काय क्लिअर झालंय। तर मी पोलिसांना घेऊन न जाता मी पटकन त्या ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिथे यांचं बोलणं वगैरे चालू होतं। मी माझा फोनचा कॅमेरा ऑन केला की काहीतरी आपल्याकडे पण प्रूफ असलं पाहिजे। तर लगेच मी विचारलं त्यांना की काय चालू आहे, तुम्ही मला सांगा। तर तिथे जे होते ते CA, त्यांचं वय होतं 70 वर्ष। त्यांनी माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला की तुझ्या अवकात आहे का आमच्या ऑफिसमध्ये येऊन आमचा फोन हिसकावते। अश्लील एवढे घाण त्यांनी शब्द वापरले। तिथे आमचे वादविवाद झाले, ते मला बोलले। त्यानंतर मी पण त्यांना बोलले आणि जेव्हा वादविवाद व्हायला लागले त्यांनी मला घाण शिव्या देऊन माझी पॅन्ट खेचली, काय काय नको त्यांनी ते केलेले। अंगावरती हात टाकलेला आहे, पूर्ण हातांवरती नाखून लागलेले आहेत, हात लाल झालेला आहे आणि अंगावरती नाखून लागलेले आहेत। तर मी बदलापूर पूर्व इथे पोलीस कंप्लेंट केलेली आहे। तर आता जे पण पोलिसांनी किंवा गव्हर्नमेंटनी न्याय करावा व्यवस्थित।